स्क्रीन दिसते ना? हो. लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं? काय होमवर्क सांगितलं होतं? काय डेफिनेशन पाहायला सांगितलं होतं? हो. बरोबर. कोणत्या कोणत्या सांगितल्या होत्या? वन बाय घेऊ आपण. लिमिट ऑफ फंक्शन. लिमिट ऑफ फंक्शन. आपण दोन प्रकारचे लिमिट पाहिले होते, फंक्शनचं आणि सिक्वेन्स. तुम्ही सांगा काय काय याच्यावर घेऊ आपण. काय पाहिलं होतं? लिमिट ऑफ फंक्शन. काय होतं? रिअल व्हॅल्यूड फंक्शन पाहिलं होतं. म्हणजे काय पाहिलं होतं? एफ फ्रॉम आर टू आर हे फंक्शन पाहिलं होतं. काय होती याची डेफिनेशन? काय होती? काय होती? पाहिलंय ना? हो, For given पाहिजेच आहे. epsilon greater than 0, there exists delta greater than 0 such that. मी पाहायला सांगितलं म्हणजे नुसतं पाहायचं नव्हतं ना, समजून घेऊन लिहून ठेवायचं होतं आजच्यासाठी. For given epsilon greater than 0, there exists delta greater than 0 such that mod of f of x minus L less than epsilon when mod of x minus a less than delta. सॉरी, आणखी याच्यात काय राहिलं? झिरो लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस ए लेस दॅन डेल्टा. हीच डेफिनेशन होती ना? असं जर झालं तर आपण काय म्हणतो? लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. हीच डेफिनेशन होती ना? हो. मला तर असंच आठवतंय बरं का, हीच डेफिनेशन होती. काय माहिती आता काय असेल. ही डेफिनेशन काय सांगते मी आता एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला ती करा. म्हणजे तुम्हाला जी पाहिजे होती तुम्ही ती पाहिली असेल. काय नेमकं लिमिट हे समजून घेतलं असेल. मी फक्त आता याला कन्वर्ट कशात करणार आहे? याच्यात मेट्रिक स्पेस मध्ये. हे काय सांगतं मी एक्सप्लेन करणार नाही. तुम्ही जर वाचली असती, तुमचा उत्साह असता तर केली पण असती. प्रत्येक इप्सिलॉन साठी असा डेल्टा मिळतो. कसा डेल्टा मिळतो? की एफ ऑफ एक्स आणि एल चं डिस्टन्स हे लेस दॅन एल असेल. कधी? ज्यावेळेस एक्स आणि ए चं डिस्टन्स काय असेल? लेस दॅन डेल्टा असेल आणि ग्रेटर दॅन 0 असेल. आणि असं जर झालं तर त्याला काय म्हणायचं? लिमिट एक्स टेन्स टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. हे आता मला ही डेफिनेशन मेट्रिक स्पेस मध्ये न्यायची. मला ही डेफिनेशन काय करायची? मेट्रिक स्पेस मध्ये न्यायची. तर कशी नेणार? तर पहा, मी आधी आपण फंक्शन डिफाईन केलेलं आहे. आधी आपण काय केलेलं आहे? फंक्शन डिफाईन केलेलं आहे. फंक्शन कुठून डिफाईन केलेलं आहे? M1 या मेट्रिक स्पेस पासून M2 या मेट्रिक स्पेस पर्यंत. आता आपण काही करू शकतो. M1 वर मॅट्रिक कोणता आहे? रो 1 आहे. M2 वर मॅट्रिक स्पेस कोणता आहे? रो 2 आहे. आणि हे फंक्शन डिफाईन करताना तुम्हाला लिमिट काढायचे. लिमिट ऑफ एफ ऍट ए. ए या पॉइंटला तुम्हाला काय काढायचंय? लिमिट काढायचंय. आता लिमिट म्हणजे काय असतं? की त्याच्या नेबरहुड मध्ये, ज्यावेळेस मी ए च्या नेबरहुड मध्ये जाईल, ए च्या जवळ जाईल, त्यावेळेस एफ ऑफ एक्स हा कोणत्या जवळ जातोय? कोणत्या पॉइंटच्या जवळ जातोय? मला तो पॉइंट काढायचा. एफ ऑफ एक्स कोणत्या पॉइंटच्या जवळ जातो तो काढायचा. मग याच्यासाठी काय असतं? एक्स नॉट इक्वल टू ए घ्यावं लागतं. मला त्या पॉइंटला जायचं नसतं. लिमिट मध्ये मी त्या पॉइंटला जात नाही, त्याच्या फक्त नेबरहुड मध्ये जातो. मग डेफिनेशन काय येईल? आपली डेफिनेशन काय होती? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट. काय होती?
काय होती मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन वेन 0 x minus a. 0 greater than mod of x minus a less than डेल्टा. ही अशी डेफिनेशन होती. बरोबर, ही अशी डेफिनेशन होती. पण त्यावेळेस आपलं फंक्शन कुठून कुठे होतं आर पासून आर पर्यंत. त्यावेळेस आपल्याला एकच डिस्टन्स पाहिजे होतं स्ट्रेट लाईनीने मोजणे. त्यावेळेस आपल्याला काय माहित होते फक्त डिस्टन्स स्ट्रेट लाईनीने मोजणे. आता आपण डिस्टन्स स्ट्रेट लाईनीने मोजतोय का? नाही, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मोजू शकतो ना. आपण काटकोनात मोजू शकतो, टॅक्सी कॅबने मोजू शकतो किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारे सिक्वेन्सचा डिस्टन्स मोजू शकतो. काही करू शकतो. M1 M2 काहीही असू शकतात. नेसेसरी नाही की रिअलच असावे म्हणून. हे असं. मग आता हे जे आहे हे M1 मधलं का M2 मधलं आहे? हे M1 मधलं का M2 मधलं आहे? त्याच्यावरून मग मला ते डिस्टन्स मोजावं लागेल. एफ ऑफ एक्स मायनस एल हे कशातलं आहे? कशातलं आहे? M1 मधलं का M2 मधलं आहे? M2 मधलं आहे ना. एक्स जर मी M1 मधला घेतला आणि एक्स वर जर एफ ऑपरेट झाला तर एफ ऑफ एक्स M1 मध्ये जाईल की M2 मध्ये जाईल? M2 मध्ये. M2 मध्ये. म्हणजे एफ ऑफ एक्स हे कशातलं? M2 मध्ये. M2 वर कोणता मेट्रिक आहे? रो 2. रो 2. म्हणजे याला मला रिप्लेस करावं लागेल. याला कशाने रिप्लेस करावं लागेल? डिस्टन्स बिटवीन. पण मेट्रिक कोणता? 2 वाला. एफ ऑफ एक्स कॉमा एल हे डिस्टन्स हे लेस दॅन काय पाहिजे? एप्सिलॉन पाहिजे. याला रिप्लेस करावं लागेल. हे याला कशाने रिप्लेस करावं लागेल? M1 ने. M1 च्या डिस्टन्सने. म्हणजे ते काय करावं लागेल? रो 1 ऑफ एक्स कॉमा ए हा काय आला पाहिजे? लेस दॅन डेल्टा आला पाहिजे. म्हणजे ही झाली आपली लिमिटची डेफिनेशन. लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स सॉरी लिमिट ऑफ एफ ऍट ए ही डेफिनेशन झाली. आणि हे जर सॅटिस्फाय झालं तर डिनोट कसं करतात? लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल. त्याचं लिमिट काय आलं? एल आलं. हे डिनोट करतात. ज्याची डेफिनेशन ही आहे. डेफिनेशन थोडी लक्षात आली? हो. आता पण एक काय पाहायचं? एक थेरम टाइप एक एक्झाम्पल पाहू. त्यातल्या सगळ्या डिटेल काय आपण पाहिजे नाही. मी तर हे करतो. आता पहा माझं एक फंक्शन आहे. आधी एम रो हा मॅट्रिक स्पेस आहे. एम रो काय आहे? मॅट्रिक स्पेस आहे. ए हा एम मधला पॉइंट आहे. एफ कॉमा जी रियल व्हॅल्यूड फंक्शन आहेत. त्यांचा डोमेन आर सबसेट ऑफ एम. आता मला शो काय करायचंय पहा. इफ लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एल असेल. लिमिट त्याच पॉइंटला एक्स टेन्स टू ए आणि जी ऑफ एक्स इज इक्वल टू एम एन असेल तर काय असतं? पहिलं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस
जी ऑफ एक्स इक्वल टू काय असेल एल प्लस एन. हे जर मायनस असेल तर काय असतं एल मायनस एन असतं. दुसरं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स काय असेल एल इंटू एन असेल. तिसरं लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स हे किती असेल एल बाय एन. पण महत्वाची गोष्ट काय एन नॉट इक्वल टू 0 आणि ऍक्च्युली जी ऑफ एक्स पण ए च्या नेबरहुड मध्ये 0 नकोय हा खालचा. ह्या गोष्टी हे तुम्ही पाहिलेलं आहे याची प्रूफ नाही पाहिलेले याचे काय नाही केलेले प्रूफ नाही पाहिलेले. आता आपण फक्त पहिल्याचा प्रूफ पाहू. आपण फक्त काय करू पहिल्याचा प्रूफ पाहू बाकीचे नाही. बाकीचे फक्त लक्षात ठेवा. पहिली गोष्ट मला सांगा आता माझे हे फंक्शन आहेत हे काय आहेत कुठून कुठवर आहे कोण सांगेल कुठून कुठवर आहे कुठून कुठपर्यंत हे फंक्शन एक्स टू ए हे पहा एम रो हा मॅट्रिक्स स्पेस आहे. एफ जी हे कसले फंक्शन आहेत रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. रिअल व्हॅल्यूड फंक्शन त्याचा डोमेन कोणात कंटेंट होतो एम मध्ये. म्हणजे एफ या फंक्शनचा डोमेन कशात कंटेंट होणार आहे एम मध्ये. मी थोड्या वेळ त्याचा डोमेन काय म्हणतो एम म्हणतो बरोबर. कोडोमेन काय येईल रो कोडोमेन काय येईल सेट येईल ना कोणता तरी. रो हा मॅट्रिक आहे. रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय कोडोमेन मध्ये रिअल व्हॅल्यू काय कोडोमेन मध्ये रिअल व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे कोडोमेन काय येईल रिअल व्हॅल्यू येईल. म्हणजे जे फंक्शन आहेत एफ आणि जी त्यांचा डोमेन कशात आहे एम मध्ये. म्हणजे आपण थोड्या वेळ एम म्हणू आणि रिअल व्हॅल्यू देतो म्हणजे त्याचा कोडोमेन काय आहे रिअल व्हॅल्यू. हे समजलं खूप समजलं असेल. एम पासून आर पर्यंत आहे का सर मग हो एम पासून आर पर्यंत. एफ हे फंक्शन काय आहे एम पासून आर पर्यंत. हे का आणि एम वर कोणता मॅट्रिक आहे रो मॅट्रिक आहे. आर वर मॅट्रिक दिलाय का कोणता नाही. आर वर जर मॅट्रिक नाही. दिला नाही तर काय सपोज करायचं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक सपोज करायचं. काय करायचं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक सपोज करायचं. एफ हे फंक्शन दिलं एम पासून आर पर्यंत म्हणजे दिलेलं आहे ते. आर रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आर आला पाहिजे रिअल नंबर आले पाहिजे. हे दोन मॅट्रिक दिलेले आहेत. रो दिलेला आहे आणि आर वर दिलेला नाही याचा अर्थ काय करायचा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक्स अझूम करायचा बरोबर. आता मला काय करायचंय माझ्याकडे आहे काय लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे एल आहे. लिमिट एक्स टेन्स टू ए जी ऑफ एक्स काय आहे एन एन सॉरी एन एन आहे. मला पाहिजे काय
ते लिहितो आधी. मला काय पाहिजे? लिमिट ऑफ एक्स लिमिट टेन्स ऑफ टू ए एक्स टेन्स टू ए एफ एफ ऑफ ऑफ एक्स एक्स प्लस इक्वल टू इज इक्वल टू एल एल प्लस प्लस. एन. म्हणजे मला काय करायचंय डेफिनेशनने आपल्या काय करायचंय? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 मला काय करायचंय? फाइंड डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट मला लिमिट दाखवायचं असतं. म्हणजे काय करायचं असतं? डेल्टा फाइंड आउट करायचा असतो. कसा? तर खालील कंडिशन सॅटिस्फाय करणारा. खालील कोणती? डिस्टन्स बिटवीन एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एन लेस दॅन एप्सिलॉन. कधी? कोण सांगेल कधी? कधी? 0 लेस दॅन करेक्ट आहे का? पहा मी फंक्शन कोणतं घेतलंय आणि त्याच्यावरून कसं लिहिलंय. एक जर माझा एम मध्ये असेल तर त्यातलं डिस्टन्स कशाने मोजलेलं आहे? रो ने. आणि एफ ऑफ एक्स हा माझा कशात आहे ना? आर मध्ये, म्हणजे आर डॅश मध्ये. आर डॅश मध्ये काय आहे? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू दिलेल्या आहेत म्हणून आपल्याला मॉड वापरायचा आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक दिले त्याच्यामुळे इथं मॉड वापरला. हे लक्षात आलं? लक्षात आलं का? हो सर. हो सर. माझं क्लेम काय आहे हे लक्षात आलं का? आता 1 बाय 1 जाऊ आपण कसं जायचं त्याला. पहिलं पहा मला काय करायचंय? माझ्याकडे आहे काय ते मटेरियल वापरतो. एफ ऑफ एक्स चं लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ऍज एक्स टेन्स टू ए आहे. मला काय शोधायचं? एप्सिलॉन साठी डेल्टा शोधायचं. एल आहे. मग मी काय करणार? डेफिनेशन काय येणार आहे माझं? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा 1. लिमिट जर असेल तर डेल्टा मिळणार आहे. जर एखाद्या फंक्शनचं लिमिट एल असेल तर डेल्टा मिळणार. मी त्याला नाव काय देतो? डेल्टा 1 देतो. कारण मला डेल्टा शोधायचा तो वेगळा असू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी. डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय होणार आहे? मॉड ऑफ 0 एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन वेन 0 लेस दॅन डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन डेल्टा असं येणार आहे. आता पर्टिक्युलर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे की प्रत्येक एप्सिलॉन साठी असा डेल्टा 1 मिळणार आहे की ही कंडिशन काय करणार आहे? सॅटिस्फाय मिळणार आहे. म्हणजे ही डेफिनेशन काय सांगते? जो एप्सिलॉन 0 पेक्षा मोठा आहे त्याच्यासाठी ही कंडिशन होल्ड होणार आहे. मग मी असं म्हणू शकतो थोड्या वेळ की हे एप्सिलॉन बाय 2 साठी पण ट्रू आहे. मी असं म्हणू शकतो की एप्सिलॉन बाय 2 साठी पण ट्रू आहे. कारण हे ट्रू कोणासाठी असणार आहे? हा डेल्टा 1 कोणासाठी मिळणार आहे? जो कोणी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 असेल त्याच्यासाठी. आता एप्सिलॉन ऑलरेडी ग्रेटर दॅन 0 आहे. एप्सिलॉन बाय 2 सुद्धा ग्रेटर दॅन 0 येणार आहे. म्हणजे इथं मी पर्टिक्युलर ऍडजस्टमेंट करताना काय केली? एफ ऑफ एक्स मायनस एल तर मॉड लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 घेतला. हे समजलं? मी डेफिनेशनच वापरली पण डेफिनेशनचा कोणता अर्थ घेतला? ते कोणासाठी ट्रू आहे? जो कोणी एप्सिलॉन 0 पेक्षा मोठा असेल त्याच्यासाठी डेल्टा 1 मिळणारच आहे. मग आता कोणताही एप्सिलॉन 0 पेक्षा मोठा घ्या. जर एप्सिलॉन हा मी 0 पेक्षा मोठा असेल तर एप्सिलॉन बाय 2 पण काय असणार आहे? 0 पेक्षा मोठा असणार. त्याच्यामुळे मग मला एप्सिलॉन बाय 2 साठी पण डेल्टा 1 मिळणार. सिमिलरली जी ऑफ एक्स इज इक्वल टू एन असेल तर काय येईल सांगा बरं? काय येईल? फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देयर एक्झिस्ट डेल्टा 2 ग्रेटर दॅन 0. वेगवेगळे डेल्टा येऊ शकतात ना कारण फंक्शन बदललं तर. सच दॅट mod of f of x minus mod of
G of X. G of X -1 मायनस n लेस दॅन इथं पण ऍडजस्टमेंट साठी एप्सिलॉन बाय 2 लिगल ऍडजस्टमेंट पाहिजे वेन 0 लेस दॅन रो ऑफ एक्स ए लेस दॅन डेल्टा 2. यस हे समजलं. हो. आता मी काय करतो चूज मला डेल्टा शोधायचा होता ना डेल्टा देतो. डेल्टा काय देतो मिनिमम ऑफ डेल्टा 1 आणि डेल्टा 2. डेल्टा काय देतो मिनिमम ऑफ डेल्टा 1 आणि डेल्टा 2. हे का दिलं सांगा बरं का दिलं पहा जर मी मिनिमम ऑफ डेल्टा मी जर मिनिमम ऑफ डेल्टा 1 आणि डेल्टा 2 जर घेतला तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का डेल्टा साठी आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का डेल्टा साठी. म्हणजे मी काय म्हणतोय जर मी असं केलं आणि मी जर असं केलं इथं तर ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का या पर्टिक्युलर केस साठी ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का काय वाटतं. हे पहा ही कंडिशन कधी सॅटिस्फाय होती ज्यावेळेस एक्स आणि ए चं डिस्टन्स डेल्टा 1 पेक्षा कमी असेल तर एक्स आणि ए चं डिस्टन्स जर डेल्टा 1 पेक्षा कमी असेल तर ही कंडिशन सॅटिस्फाय होती. ही कंडिशन कधी सॅटिस्फाय होती ज्यावेळेस एक्स आणि ए चं डिस्टन्स डेल्टा 2 पेक्षा काय असेल कमी असेल तर. आता मला सांगा डेल्टा जर मिनिमम ऑफ डेल्टा 1 आणि डेल्टा 2 घेतला तर डेल्टा हा काय असणार आहे लेस दॅन डेल्टा 1 असणार आहे आणि डेल्टा काय असणार आहे लेस दॅन डेल्टा 2 असणार आहे. बरोबर हे पटतंय का आताच स्टेटमेंट. हो. आता हे स्टेटमेंट कधी ट्रू आहे ज्यावेळेस याचं डिस्टन्स डेल्टा 1 पेक्षा कमी असेल. आता डेल्टा 1 पेक्षा तर डेल्टा पण कमी त्याच्यामुळे डेल्टा साठी पण ही कंडिशन काय होणार आहे सॅटिस्फाय होणार आहे. ही कंडिशन पण कशासाठी सॅटिस्फाय होणार आहे डेल्टा साठी सॅटिस्फाय होणार आहे. हे कळतंय. हो सर. म्हणजे ही कंडिशन मी कॉमन पॉइंट आणला याच्यासाठी मला सेपरेट डेल्टा 1 मिळाला याच्यासाठी मला सेपरेट डेल्टा 2 मिळाला पण मला पुढे जर एकत्रित वापरायचे झाले हे तर मला असा एखादा कॉमन पॉइंट पाहिजे की त्याच्यासाठी दोन्ही कंडिशन होल्ड होतात. मग मी तो कॉमन पॉइंट कोणता निवडला डेल्टा दोघांपैकी मिनिमम म्हणजे दोघांपैकी हा डेल्टा 1 पेक्षा मिनिमम असणार आहे डेल्टा हा डेल्टा 2 पेक्षा पण मिनिमम असणार. त्याच्यामुळे ही कंडिशन डेल्टा साठी पण होल्ड होईल आणि ही कंडिशन डेल्टा साठी पण होल्ड होईल कारण ही कोणासाठी होल्ड होते डेल्टा 1 पेक्षा जो लेस आहे त्याच्यासाठी होल्ड होते. ही कंडिशन कोणासाठी होल्ड होते जो डेल्टा 2 पेक्षा लेस आहे त्याच्यासाठी होल्ड होते आणि डेल्टा हा दोघांपेक्षा लेस आहे त्याच्यामुळे होल्ड होते. त्याच्यामुळे मी ही चूज केली. हो कळलं असेल थोडं. मी का चूज केली हे कळलं कारण दोन्ही कंडिशन काय होत आहेत होल्ड होत आहेत. आता पहा मग मी काय करतो कन्सिडर मला जे प्रूव्ह करायचं ते कन्सिडर करतो. मला काय प्रूव्ह करायचंय कोणाला आठवत असेल तर पहा मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस मग मला डेल्टा म्हणजे मला काय पाहिजे होतं फॉर गिव्हन एप्सिलॉन मला डेल्टा फाइंड आउट करायचा होता. मला काय करायचं होतं डेल्टा फाइंड आउट करायचा होता. हे पहा आपलं क्लेम आहे हे पहा मला काय करायचं होतं मला काय पाहिजे होतं लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू एल प्लस एन हे पाहिजे होतं. बरोबर म्हणजेच काय प्रत्येक एप्सिलॉन साठी मला असा डेल्टा फाइंड आउट करायचा होता. मी आता डेल्टा फाइंड आउट केला. कोणता डेल्टा फाइंड आउट केला डेल्टा इज इक्वल टू मिनिमम ऑफ डेल्टा 1 अँड डेल्टा 2. कसा तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एन एप्सिलॉन दाखवायचा होता कधी ज्यावेळेस 0 लेस दॅन एक्स कॉमा ए लेस दॅन डेल्टा असेल त्यावेळेस. मग आता मला हे शोधायचंय मग मी हे कन्सिडर करतो डाव्या साईडचं. इथं पहा हे जे आहे याच्यात आपण तेच कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एन हे कन्सिडर करायचं आणि हे लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं कधी ज्यावेळेस 0 लेस दॅन एक्स लेस दॅन डेल्टा असेल. कन्सिडर इथं मी लिहितो ते फॉर 0 लेस दॅन डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन डेल्टा हे घेतो मी.
एक्स कुठले घेतो, ए पासूनचे डेल्टा पेक्षा कमी अंतरावर असणार हे घेतलं, कन्सिडर फॉर ए. मग हे घेतलं तर हे काय येईल, याला मी थोडी ऍडजस्टमेंट करून असं करतो, एफ ऑफ एक्स मायनस एल कॉमा सॉरी प्लस जी ऑफ एक्स मायनस एन. हे चालेल का? हो चालेल. आता याला जर मी सेपरेट केलं, ट्रायंगल इनइक्वालिटी वापरली तर असं येईल, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल प्लस हा एक आणि हा एक, मॉड ऑफ जी ऑफ एक्स जी ऑफ एक्स मायनस एन. पण पहा हा लेस दॅन काय आहे, ऍप्सिलॉन बाय 2. एप्सिलॉन बाय 2. कधी यासाठी ट्रू आहे तो डेल्टा 1 साठी ट्रू आणि डेल्टा त्याच्यापेक्षा मिनिमम आहे. आपण पुढं करतोय ना ते महत्वाचं, आपण याच्यात करतोय म्हणजे एप्सिलॉन बाय 2 हा ट्रू आहे, याच्यासाठी पण काय आहे एप्सिलॉन बाय 2, म्हणजे हा काय आला एप्सिलॉन आला. म्हणजे फॉर दिस डेल्टा मी काय शो केलं, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स मायनस एल प्लस एन, हा काय शो केला लेस दॅन एप्सिलॉन शो केला. कधी, व्हेन ज्यावेळेस 0 लेस दॅन डिस्टन्स बिटवीन एक्स ए लेस दॅन डेल्टा असेल त्यावेळेस. म्हणजे मला अल्टिमेटली काय मिळालं, आपल्या डेफिनेशननी लिमिट एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इज इक्वल टू किती मिळालं, एल प्लस एन मिळालं. हे लक्षात आलं थोडं? मग आता निगेटिव्हचं तुम्ही करायचं, निगेटिव्हचं काय करायचं तुम्ही करायचं. मल्टिप्लिकेशनचं केलं तरी चालेल, पण मी काय त्याच्यात जाणार नाही, त्याला वेळ लागेल बराच, एक लेक्चर पूर्ण जाईल मल्टिप्लिकेशनचं करायला. वेळ मिळाला तर आपण ते पण करू. पण ऍडिशनचं लक्षात आलं? लक्षात आलं का? हो सर. एखादं काय रिपीट करायची गरज आहे? ठीक आहे, मग नेक्स्ट घ्यायचं. तुम्ही हे पण दाखवू शकता बरं का, की इथं मेट्रिक स्पेस मध्ये लिमिट एक्झिस्ट असलं तर युनिक असतं. मेट्रिक स्पेस मध्ये लिमिट एक्झिस्ट असलं तर काय असतं, युनिक असतं. शो करायचं का? करायचं का शो? फंक्शनचं जर लिमिट एक्झिस्ट असलं ऍट एक्स इज इक्वल टू ए ला तर ते युनिक असतं. शो करू आपण, म्हणजे पुढे आणखी सिक्वेन्सच्या बाबतीत आहे ते आपल्याला काही एवढे हार्ड जाणार नाही. आता माझं काय, एफ हे फंक्शन आहे, एफ हे फंक्शन आहे M1 पासून M2 पर्यंत. जी पण एफ हे फंक्शन आहे, ए हा मी M1 मधला घेतला, ए हा M1 मधला घेतला, तर सपोज या फंक्शनचं एक्स टेन्स टू ए ला दोन लिमिट आहे, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स ॲज एक्स टेन्स टू ए इज इक्वल टू एल आणि लिमिट ऑफ एक्स टेन्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एन. तर मला काय पाहिजे, लिमिट युनिक आहे म्हणजे काय पाहिजे, हे दोन लिमिट एल आणि एन डिफरंट नसून काय आहेत, सेम आहेत, असं शो करावं लागेल ना. मला काय सांगायचंय, एफ हे फंक्शन आहे, ऍट ए ला त्याला एकच लिमिट असतं, त्याला लिमिट किती असतं, युनिक असतं. जर याला लिमिट युनिक असेल तर मी जर त्याचे दोन लिमिट डिफरंट घेतले तर ते डिफरंट नसून काय असणार आहे, सेम असायला पाहिजे ना. एखादी गोष्ट युनिक आहे आपण असं कधी कसं दाखवतो, एखादी गोष्ट युनिक आहे असं आपण कधी दाखवतो, कशी दाखवतो,
इक्वल दाखवू. दोन गोष्टी घ्यायच्या आणि त्या दोघही डिफरंट नसून इक्वल आहे असं दाखवतो ना. हो. मग इथं पण मी तेच करतो ना, मला दोन लिमिट नाहीये असं दाखवायचंय, मग मी दोन लिमिट घेतो आणि ते दोन्ही लिमिट वेगळे नसून दोन्ही लिमिट काय सेम आहे असं दाखवतो ना. मग मला काय पाहिजे, हे दोन्ही लिमिट डिफरंट नसून दोन्ही लिमिट काय आहेत सेम आहेत. म्हणजे एफ या फंक्शनला ऍट एक्स टेन्स टू ए लिमिट काय आहे युनिक आहे हे सांगायचं मला. माझं काय पाहिजे ते कळलं. सपोज मला जे दाखवायचे ते ट्रू नाहीचे असं सपोज केलं, मला कॉन्ट्राडिक्शन दाखवायचं. आता पहा, एल आणि एन हे जर डिफरंट असतील तर त्यातलं डिस्टन्स किती असेल. पहा, एल आणि एन एफ ऑफ एक्स म्हणजे हे एल आणि एन M2 मध्ये आले. M2 वर कोणतं मॅट्रिक आहे, रो 2 आहे. आता जर 2 पॉईंट डिफरंट असेल तर त्यांचं डिस्टन्स काय असतं, 0 असतं असू शकतं का, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतं. नाही, स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असतं. म्हणजे एल आणि एन चं डिस्टन्स स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 असणार आहे. मग मी काय म्हणतो, ते डिस्टन्स काय आहे, एप्सिलॉन आहे. ते डिस्टन्स काय आहे, एप्सिलॉन आहे. जे असेल ते ग्रेटर दॅन 0 आहे, बरोबर. एप्सिलॉन हा काय ग्रेटर दॅन 0 आहे. आता मला सांगा फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 तिथे काय मिळणार आहे मला, देअर एक्झिस्ट. आता इथे मी डायरेक्ट लिहितो डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय होणार आहे, डिस्टन्स बिटवीन, मी हे घेण्यापेक्षा आपण सोपं करू, आणखी एवढं घेण्यापेक्षा M2 घेण्यापेक्षा R घेऊ आपण. R चं आपल्याला ऑलरेडी नोन आहे डेफिनेशन, R चे ऑलरेडी नोन आहे, मग सोपं जाईल आणखी. असं पण जमतं, असं जमत नाही असं नाही, पण आणखी सोपं जाईल. म्हणजे हे काय घ्या, R घ्या. हे काय येईल, हे जर डिफरंट असतील, हे कशातले R मधले, म्हणजे डिस्टन्स बिटवीन L आणि N हे काय असणार आहे, त्याला मी एप्सिलॉन नाव देतो डायरेक्ट, ग्रेटर दॅन 0 असणार आहे. जे असेल ते एप्सिलॉन नाव दिलं बरं का, हे जे असेल ते. आता पहा, फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट काय असणार आहे, डेल्टा असणार आहे. मी दोघाला कॉमन देतो, डेल्टा असणार आहे. कसा, मी पहिली लिमिटची डेफिनेशन वापरतो. पहिल्या लिमिटची डेफिनेशन नुसार काय होणार आहे, पहिल्या लिमिटचे डेफिनेशन काय होणार आहे, मॉड ऑफ, आपण R मध्ये आहोत ना आणि हा M मध्ये आहे, म्हणजे मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल लेस दॅन काय होणार आहे, एप्सिलॉन बाय 2, बरोबर. परत सिमिलरली मी डायरेक्ट लिहितो जी ऑफ एक्स मायनस एन, हा पण काय होणार आहे, लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. कधी, 0 लेस दॅन रो ऑफ एक्स ए लेस दॅन डेल्टा असताना. हे लक्षात आलं. मी काय केलं, फक्त लिमिटची डेफिनेशन वापरली. मी काय केलं, लिमिटची डेफिनेशन वापरली, समजलं. तर इथे जी ऑफ एक्स नाही, इथं किती येईल, एफ ऑफ एक्स. इथं काय येईल, एफ ऑफ एक्स. हे समजलं का. हो. आता आपण आणखी पुढे पाहू. मला कॉन्ट्राडिक्शन दाखवायचंय ना मी, कारण एल नॉट इक्वल टू एम घेतलाय, मला एल इक्वल टू एम दाखवायचंय. आता पहा, मी काय करतो, एल एप्सिलॉन काय माझा, एल मायनस एन, बरोबर. हा एप्सिलॉन काय आहे, एल मायनस एन. मग आता मी काय करतो, एक ऍडजस्टमेंट करतो. पहा, एफ ऑफ एक्स ऍड आणि सबट्रॅक्ट करतो, काय फरक पडेल. तर फॉर 0 लेस दॅन कुणासाठी, एक्स ए लेस दॅन डेल्टा साठी, तिथे सॅटिस्फाय झालं पाहिजे. काय फरक पडेल, नाही. ट्रायंगल इनइक्वालिटीने काय येईल, हे मॉड ऑफ एल मायनस एफ ऑफ एक्स प्लस मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एन, हे येईल, करेक्ट.
हो. आता मागच्या मध्ये ही जी व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स मायनस एल ही काय आहे लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 आणि ही पण काय आहे लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. म्हणजे याच्यात ही व्हॅल्यू काय आली तुम्ही मॉडला मागे पुढे करू शकता लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. हे किती आली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 आणि हा किती आला लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. म्हणजे ही व्हॅल्यू किती आली लेस दॅन एप्सिलॉन. आता तुम्ही पहा इथं स्ट्रिक्टलीचं साइन आहे म्हणजे इथं आपण शो काय केलं एप्सिलॉन इज स्ट्रिक्टली लेस दॅन कारण इथं स्ट्रिक्टलीचं साइन आहे ना. या ठिकाणी काय आहे हे पहा या ठिकाणी जे आहे ते काय आहे स्ट्रिक्टली लेस दॅनचं साइन आहे. कशाचं साइन आहे स्ट्रिक्टली लेस दॅनचं. समजलं हे. म्हणजे इथं काय आलं तुम्ही एप्सिलॉन इज लेस दॅन एप्सिलॉन शो केलं. हे करेक्ट आहे का चुकीचं आहे हे कॉन्ट्रॅडिक्शन का कारण एप्सिलॉन हा एप्सिलॉन पेक्षा कसा लहान असू शकतो. मी असं म्हणू शकतो का 2 हा 2 पेक्षा स्ट्रिक्टली लहान आहे. नाही. दोन्ही इक्वल आहे ना हे दोन्ही इक्वल आहे ना तुम्ही इक्वलला स्ट्रिक्टली लेस कसं म्हणू शकता नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे हे कॉन्ट्रडिक्शन आलं. हे कॉन्ट्रडिक्शन काय आलं आपलं सपोजिशन रॉंग आहे. आपलं सपोजिशन काय आहे रॉंग आहे. त्याच्यामुळे झालं काय एप्सिलॉन म्हणजे त्याच्यामुळे झालं काय की एल इज इक्वल टू काय आला एन आला. समजलं. म्हणजे इथं आपण शो काय केलं दोन लिमिट डिफरंट नसेल दोन्ही लिमिट काय आहेत सेम आहेत असू शकतो. थोडं समजलं हे. थोडं समजलं का नाही. हो नोट्स मध्ये आहे काय नाही म्हणजे स्क्रीनशॉट घ्यायला. नाही मी पाठवतो ना हे पीडीएफच बनवून पाठवतो डायरेक्ट. त्या गोल्डबर्गच्या बुक मध्ये आहे नोट्स मध्ये नाहीये. नोट्स मी माझ्याच तयार करायला पाहिजे होता पण झालं काय की माझ्याकडे 2 एक्स्ट्रा विषय आले आणि कमी वेळेत एक्स्ट्रा नाही वेगळे विषय आले पायथॉन आणि ग्राफ थेरी. मला याच्या नोट्स काढावं लागतात. त्या ऑलरेडी माझ्या नोट्स होत्या पूर्ण पण गायब झाल्या कुठेतरी आणि त्या सापडल्या. याचं मी पाठवतो पीडीएफ त्याची काही काळजी करू नका. त्यासाठीच हे नवीन ऍप इन्स्टॉल केलंय आज. आणखी आता काय पाहिलं होतं आपण काय पाहिलं होतं लिमिट इन सिक्वेन्स. हा लिमिट ऑफ सिक्वेन्स. बरं मला आधी सिक्वेन्स म्हणजे काय असतं ते सांगा. सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेस मग पाहू आपण काय असतं. सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेस काय असतं. त्याच्या आधी मला सांगा सिक्वेन्स इन आर काय असतं रिअल नंबर काय असतं तर काय नथिंग बट काय असतं त्याला आपण असं डिनोट करू एक्स ए फंक्शन असतं. काय असतं एक्स ए फंक्शन असतं नॅचरल नंबर टू रिअल नंबर. म्हणजे ज्याच्यातली सिक्वेन्स आहे तो काय असतो कोडोमेन. आता मग सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेस काय असेल फंक्शन असेल. नॅचरल नंबर टू काय असेल रो की एक्स एम एम मॅट्रिक्स स्पेस एम आला रो हे मेट्रिक आलं. काय आलं नॅचरल नंबर टू एम. मी नॅचरल नंबर म्हणूच तर मी काय म्हणतो आपल्याला आपण इथं नॅचरल नंबरला काय नाव दिलेलं आहे आय. म्हणजे हे नथिंग बट काय असतं फंक्शन असतं आय पासून एम पर्यंत. आणि म्हणजे एक्स 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 ऑफ 1 काढला तर काय असणार आहे त्याला x1 म्हणू. हा कुठला असणार आहे मॅट्रिक मधला असणार आहे किंवा त्याला आपण ए ए म्हणू. बरं एक्स एक्सच म्हणू. x1 असणार आहे. एक्स ऑफ 1 काय असणार आहे x1 असणार आहे. एक्स ऑफ 2 काय असणार आहे x2 असणार आहे ना. इथं 1 घेतला इथं काय आला एक्स ऑफ 1 मी त्याला नाव काय दिलं x1. मी xn घेतला एक्स ऑफ n काढला तर काय असणार आहे तो जो असणार आहे त्याला नाव काय दिलं xn. म्हणजे ही जी सिक्वेन्स तयार झाली ही अशी झाली xn n रन्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. आणि हे x आय कुठले असणार आहे 1 हा याच्यातला असला तर हा m मधला म्हणजे x आय कुठले असणार आहे m मधला असणार आहे. म्हणजे थोडक्यात ही सिक्वेन्स काय आहे की अशी सिक्वेन्स घ्यायची की ज्याच्यातले सगळे टर्म काय पाहिजे m मधल्या पाहिजे. ऍक्च्युअली बेसिक डेफिनेशन काय आहे सिक्वेन्स इन मॅट्रिक्स स्पेसची
sequence is function from I into M. Sequence in metric space is function x from I into M. अशी सिक्वेन्स डिफाईन करतात. हे कळलं? म्हणजे जे पॉइंट असणार आहे सिक्वेन्सचे, साध्या भाषेत सिक्वेन्सचे जे पॉइंट असणार आहे ते कशातले पाहिजे? एम मधले पाहिजे. समजलं हे? समजतंय ना? हो. एम हा कोणताही सेट घेऊ शकता. एम हा मेट्रिक स्पेस, आर घेऊ शकता, R2 घेऊ शकता, एल इन्फिनिटी घेऊ शकता, L1 घेऊ शकता, क्लोज इंटरवल 0 घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. जो एम पाहिजे तो घेऊ शकता. इथून मागे तुम्हाला रिस्ट्रिक्ट काय होतं? रिअल नंबरच घ्यावे असं होतं. तुम्हाला इंटिजर पाहिजे असले की इंटिजर घेऊ शकता, कसंही करू शकता. आता मला डेफिनेशन सांगा कॉन्व्हर्जंटची. सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट म्हणजे काय असतं? कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स इन आर. an is less than or equal to an एक- plus 1. एकच मिनिट फक्त. कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स इन आर. सपोज एक्सएन ही सिक्वेन्स आहे, किंवा आपण काय म्हणू, एसएन म्हणू. एसएन ही सिक्वेन्स आहे, एसएन ही सिक्वेन्स आहे, ही कॉन्व्हर्जेस टू एल, किंवा कॉन्व्हर्जेस टू आपण काय म्हणू, एल म्हणू. ही सिक्वेन्स एल ला कॉन्व्हर्ज कधी म्हणतो? सिक्वेन्स आता कॉन्व्हर्जंट पाहिजे ना आपल्याला. आपण सिक्वेन्स पाहिली कधी म्हणतो सांगा बरं? कधी म्हणतो सांगा ना, आता सांगत होता ना. an is less than or equal to an plus 1. Sn is less than or equal to an असं plus का? 1. असं का? Hmm. नाही, ही इन्क्रीजिंग सिक्वेन्स झाली ना. Sorry. इन्क्रीजिंग सिक्वेन्स झाली. आपल्याला कॉन्व्हर्जंट पाहिजे. कोणी पाहिलंय? कोणी पाहिलंय का? कोणी पाहिलंय का? काल मी सांगितली होती ना. असं अपेक्षित असतं की लेक्चरला येताना विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारी करून येणं. आणि मी हे सांगितलं होतं, असं नाही ना की सांगितलं नाही. तुमचे पॉइंट लवकर क्लिअर होतील ना, तुम्ही पण तयारी केली तर. काय होतं सांगा, सर्च करून सांगा लगेच. एफच्या नोट्स मध्ये सर्च करा, बुक मध्ये सर्च करा, गुगलला सर्च करा, कुठेही सर्च करा आणि सांगा मला. सांगा पटापट. सापडलं कोणाला? Sn minus L is less than epsilon. म्हणजे काय नेमकं हे? याचा काय अर्थ घ्यायचा?
एस एन आणि एल मधलं डिस्टन्स लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. असं जर झालं तर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असते. एन कोणते सगळे पाहिजे का काही पाहिजे का एका ठराविक पॉईंटच्या पुढचे पाहिजे, कसं पाहिजे? एन वर काय रिस्ट्रिक्शन आहे का? एप्सिलॉन काय आहे? हे नाही महत्वाचं ना, पूर्ण महत्वाचं आहे. फॉर गिवन समथिंग देर एक्झिस्ट समथिंग सच दॅट सम डिस्टन्स बिटवीन समथिंग इज लेस दॅन समथिंग व्हेन समथिंग. डिटेल पाहिजे आपल्याला, मग हे करणं गरजेचं आहे. फंक्शनचं आपल्याला डिटेल पाहिजे नव्हतं त्याच्यामुळे एवढं मी फोकस नाही केला, पण हे आपल्याला डिटेल पाहिजे. Epsilon greater than 0, there exists a point. Epsilon Delta greater for all epsilon there for exists, for every epsilon there exists point n belongs to positive integer I such that distance between Sn and L less than epsilon when 0 less कुणासाठी than. when नाही for all n greater equal n, for all n greater equal n असा. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ काय घ्यायचा? आणि असं जर लिमिट एक्झिस्ट झालं तर आपण त्याला काय म्हणतो? लिमिट ऑफ सिक्वेन्स Sn इज इक्वल टू n. लिमिट म्हणजे काय? एखादी सिक्वेन्स असेल त्या सिक्वेन्सच्या इन्फिनिटीला जायचं आणि मग चेक करायचं की काय होतंय. इन्फिनिटीला जर एखाद्या पॉईंटच्या जवळ ती सिक्वेन्स जात असेल एका फिक्स पॉईंटच्या जवळ, तर तेच काय असतं, त्याचं लिमिट असतं. हे साधी डेफिनेशन झाली. एखादी सिक्वेन्स असेल, ही सिक्वेन्स मध्ये इन्फिनिटली मेनी टर्म असतात. मग इन्फिनिटीकडे जर आपण जाऊन पाहिलं तर ती जी सिक्वेन्स आहे एका पॉईंटच्या एका फिक्स पॉईंटच्या एकदम जवळ जाते का? एकदम म्हणजे एकदम जवळ जाते का? म्हणजे तुम्ही जे डिस्टन्स द्याल त्याच्यापेक्षाही लेस डिस्टन्स असलं पाहिजे. कोणतंही डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षाही लेस डिस्टन्स असलं पाहिजे. असं जर असेल तर आपण काय म्हणणार? ती सिक्वेन्स त्या पॉइंटला कॉन्व्हर्ज होते की ज्या पॉइंटच्या जवळ जाते ती. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं 1, 1/2, 1/3, 1/4, तुम्ही ही जर सिक्वेन्स पाहिली हे कोणाच्या जवळ जाणार इन्फिनिटीकडे गेल्यावर? कुणाकडं? पहा ना, पहिला 0 आहे, दुसरा काय आहे 0.5, नंतर 0.33, नंतर 0.25. कुणाकडे? 1 कडे का? सर इथं 1 कमी होत चाललंय का वाढत चाललंय? कमी होत चाललं. 0 पण. कमी होत चाललंय, मग कुणाकडे जाईल? 0 कडे जाईल ना. ह्या सिक्वेन्सला तुम्ही इन्फिनिटी कडे जाऊन पाहिलं, ह्या सिक्वेन्सच्या जर तुम्ही इन्फिनिटी कडे जाऊन पाहिलं, ही सिक्वेन्स कुठे चालली? 0च्या जवळ चालली ना. दिसतंय ना. त्याच्यामुळे या सिक्वेन्सचं लिमिट काय असण्याची शक्यता आहे? 0 असण्याची शक्यता आहे. पण आपल्याला असं सांगून चालत नाही ना की जवळ चालली का लांब चालली का काय चाललंय. आपल्याला जवळ म्हणजे किती जवळ, आणि आता तर आणखी मोठा प्रश्न आहे की किती जवळ म्हणजे कोणत्या अंतराने जवळ, म्हणजे कोणत्या डिस्टन्सने जवळ, कोणत्या मेट्रिकने जवळ. आता हे मुद्दे आपल्याकडे. समजलं? आपण डिटेल पाहू हे नेमकं काय असेल. त्याच्या आधी मला मेट्रिकची हे सांगा, डेफिनेशन सांगा. सिक्वेन्स, कॉन्व्हर्जन्स सिक्वेन्स इन एम काय असेल? कोण सांगेल? कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स इन एम जी मेट्रिक स्पेस काय असेल सांगा बरं. आताच आपण डेफिनेशन पाहिली. काय? आधी सपोज करा Sn सिक्वेन्स आहे इन एम.
ही सिक्वेन्स आहे एम मधली. तर आपण काय म्हणणार, ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट टू एल कधी आहे, किंवा आपण काय म्हणणार, we say that Sn approaches किंवा टेन्स टू म्हटलं तरी चालेल, approaches S. महत्वाचं काय, एल हा एम मधला पाहिजे ना, एच and n approaches infinity. हे कधी म्हणणार, तर फॉर ऑल गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू I such that काय होतं सांगा आता, इथं m रो मॅट्रिक्स स्पेस आहे, म्हणजे इथं मला डिस्टन्स मॉडनी न घेता काय करावं लागेल, यांनी घ्यावं लागेल. म्हणजे Sn आणि L चं डिस्टन्स हे काय पाहिजे, लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. कुणासाठी, जो कोणी n ह्या कॅपिटल n पेक्षा मोठा आहे त्यासाठी. जो कोणता n हा कॅपिटल n पेक्षा मोठा आहे त्यासाठी. असं जर झालं तर त्याला कसं डिनोट करतात, सिक्वेन्स Sn converges to L as n tends to infinity. असं. ही डेफिनेशन कशी आली लक्षात आलं, ह्या रिअलच्या डेफिनेशन वरून. समजलं का? मिनिंग आपण पाहू. हो. मी आता लगेच मिनिंग नाही सांगत त्याचं काय आहे नेमकं, एन काय आहे, Sn लेस दॅन एप्सिलॉन काय, हे सांगायचंय मला. पण आपली जी युज्युअल डेफिनेशन आहे त्याच्यावरून ही कशी आली कळलं, आपल्याला फक्त डिस्टन्स रिप्लेस करायचं होतं. तुम्ही जे स्ट्रेट लाईनने डिस्टन्स मोजत होता ते जनरल डिस्टन्स करायचं होतं. समजलं हे? हो सर. आता आपण याचा सेन्स पाहू, म्हणजे आपण याचा अर्थ पाहू की नेमकं हे काय आहे तरी काय. हे आता आपण एखादी सिक्वेन्स घेऊ आणि ती कुठं कॉन्व्हर्ज होते ते सांगा. तुम्ही सिक्वेन्स सांगा एखादी, आपण ते पाहू. सोपी सांगा पण हं. तुमचा गोंधळ नको उडायला. सांगा एखादी सिक्वेन्स. ऍक्च्युली या हे आता घेतलं चालेल का? चालेल, बरं ते घेऊ आपण. 1, 1/2, 1/3, 1/4, 1/5, 1/6 अँड सो ऑन. आपण जितकं शक्य तितकं वापरू. ही सिक्वेन्स आहे, याला मी काय म्हणतो, ही सिक्वेन्स कोणती आहे, Sn. आता पहा, आपल्याला दिसतंय की ही सिक्वेन्स कुठं कॉन्व्हर्ज होणार आहे, 0 ला. म्हणजे इथं L ची व्हॅल्यू काय पर्टिक्युलर, 0. ज्या पॉइंटला सिक्वेन्स कॉन्व्हर्ज होते तो कोणता आहे, 0. तो आपल्या चूज करावा लागतो तो पॉइंट. आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला चूज करावं लागतं. मग हा L इज इक्वल टू 0 मी काय केलं, चूज केला. हा आपल्या नॉलेजनी हा चूज करावा लागतो. तुम्ही L इज इक्वल टू 1 चूज करू शकता, 2 चूज करू शकता, काही करू शकता. मग ते सॅटिस्फाय होतंय का नाही ते पाहायचं. नाही झालं की L परत चेंज करायचं. इथं आपल्या लक्षात येतं की L इज इक्वल टू 0 हे करते. मग आपली डेफिनेशन काय सांगते, इथं मी हे जे घेतोय हे सगळं कशात घेतोय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मॅट्रिक मध्ये घेतोय. त्याच्यामुळे मी मॉड वापरणार आहे, हे लक्षात घ्या. हे आधीच आहे. फॉर गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 मला काय करायचंय, ही सिक्वेन्स 0 ला कॉन्व्हर्ज होते म्हणजे मला काय करायचंय, फाइंड n करायचंय. पहा, ज्यावेळेस मी फंक्शन कॉन्व्हर्जंट त्यावेळेस डेल्टा फाइंड करायचो. मग इथं काय करतोय, n फाइंड आउट करतोय. सच दॅट काय आहे, मॉड ऑफ Sn मायनस L लेस दॅन एप्सिलॉन. मॉड वापरतोय कारण मी ही रिअल मधली घेतोय. कोणासाठी, फॉर ऑल n ग्रेटर इक्वल n. म्हणजे तुम्हाला हा n शोधायचा आहे. एप्सिलॉन साठी काय शोधायचं आहे, n शोधायचा आहे. तर हा एप्सिलॉन n हा एप्सिलॉन वर डिपेंड आहे. n हा काय आहे, एप्सिलॉन वर डिपेंड आहे. मागे जी डेफिनेशन पाहिली लिमिटची त्याच्यात पण डेल्टा हा कोणावर डिपेंड असतो, एप्सिलॉन वर डिपेंड असतो. याच्यात पण काय आहे, n हा कोणावर डिपेंड आहे, एप्सिलॉन वर डिपेंड आहे. हे माझं टार्गेट आहे. तर Sn काय आहे, Sn काय आहे, तर 1/n आहे, बरोबर. हा फॉर्म्युला आहे याचा. Sn काय आहे, 1/n. म्हणजे मला काय करायचंय,
असा कोणताही आता हे पहा, मी ही ड्रॉ करतो सिक्वेन्स थोडा वेळ अशी. एक मिनिट. हे सिक्वेन्स आहे सपोज ही सिक्वेन्स आहे. हा x1 आहे, हा x2 आहे आणि हा इथं 0 आहे. ही सिक्वेन्स 0च्या जवळ चालली. ही कुठं चालली? 0च्या जवळ चालली. हे आपल्याला असं दाखवायचं. हा x3 आहे. आता पहा, हे याचा अर्थ काय की मी ही सिक्वेन्स डॉटेड काढतो. याचा अर्थ असा नका घेऊ की हे अंतर तेवढंच आहे, काही असू शकतं हे अंतर. पहा, याचा अर्थ काय की कोणताही एप्सिलॉन द्या. एप्सिलॉन म्हणजे काय? कोणताही रिअल नंबर की जो ग्रेटर दॅन 0 आहे. मला एखादा एप्सिलॉन द्या तुम्ही, सांगा मग ग्रेटर दॅन 0. आपण एक्सप्लेन करू. सांगा एप्सिलॉन छोटा. सांगा. म्हणजे काय करायचंय? मला काय करायचंय की ह्या डेफिनेशनचा सेन्स अर्थ लावायचा आहे. म्हणजे ही डेफिनेशन 0ला कॉन्व्हर्ज होती. म्हणजे याच्यात काय होतं नेमकं? हे जे फॉर गिव्हन एप्सिलॉन n फाइंड आउट करतो म्हणजे काय करतं? आणि याचा अर्थ काय होतो की n हा याच्यापेक्षा मोठा असेल तर हे डिस्टन्स कमी असतं. मला हे दाखवायचंय. त्याच्यासाठी मी काय करतो, पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करतो. मग मी पर्टिक्युलर सिक्वेन्स घेतली. आता मला पर्टिक्युलर एप्सिलॉन द्या तुम्ही. मग मी त्या पर्टिक्युलर एप्सिलॉन साठी मी n शोधून दाखवतो तुम्हाला की ही कंडिशन सॅटिस्फाय करते. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की होतं काय नेमकं. लक्षात आलं मला काय 1/5 करायचंय? 1/4 1/4. 5. बरं 5 घेऊ. आधी 5. 1/5 छोटा घेतला, जितका छोटा तितकं चांगलं. आता ह्या एप्सिलॉन साठी मला काय शोधायचं? प्रत्येक एप्सिलॉन साठी मी पर्टिक्युलर एप्सिलॉन साठी शोधलं तर मला काय फाइंड करायचं आहे? n फाइंड करायचा आहे. मला n हा नॅचरल नंबर फाइंड करायचा आहे, कॅपिटल N. कसा की SN आणि L मधलं डिस्टन्स काय पाहिजे? लेस दॅन एप्सिलॉन पाहिजे. L तर तुमचा फिक्स आहे. पण कुणासाठी? ह्या कॅपिटल N मधल्यापेक्षा कुठलाही पुढचा n नंबर घ्या. त्याचा जो सिक्वेन्सचा पॉइंट आहे तो. आता पहा, तुम्ही एप्सिलॉन किती सांगितलाय? 1/5. म्हणजे मी हे डिस्टन्स काय करतो? 1/5 म्हणतो. हे 1/5 मानतो. इकडील डिस्टन्स. म्हणजे तुम्हाला असा n शोधायचा आहे. तर पहा मी कोणता n शोधतो. इथं रफली दाखवतो तुम्हाला. असा n शोधतो. मी हा n शोधला, कॅपिटल N. हा n शोधला. म्हणजे काय? तुम्ही ह्या SNच्या पुढचे कोणतेही घ्या. SNच्या पुढचे. हे स्मॉल n म्हणजे SNच्या पुढचे कोणतेही घ्या. त्याचं आणि ह्या Lचं डिस्टन्स काय असणार आहे? लेस दॅन 1/5 असेल ना. हे पहा याच्या हा इकडे. म्हणजे तुम्हाला जर असा n देता आला की त्याच्या पुढच्या सगळ्यांचं डिस्टन्स हे लेस दॅन 1/5 आहे, तर इथं तुम्हाला ह्या पर्टिक्युलर एप्सिलॉन साठी n मिळणार आहे. हे समजतंय थोडं? मला ऍक्च्युअली n नंबरने सांगायचं आहे. मी असं नाही सांगत, पण n नंबरने सांगतो मी. पण हे समजतंय काय पाहिजे मला? की असा एक SN पाहिजे, कॅपिटल SN. त्याच्या पुढचे कोणतेही SN घ्या. त्याचं आणि Lचं डिस्टन्स हे एप्सिलॉन पेक्षा काय पाहिजे? लेस दॅन पाहिजे एप्सिलॉन पेक्षा. आता पहा मी हे कसं फाइंड आउट करतोय. जागा आहे, मी इथंच लिहितो. n कसा फाइंड आउट करतोय? n हा ग्रेटर दॅन 1/एप्सिलॉन घेतो. पर्टिक्युलर. हे कसं शोधायचं पाहू आपण नंतर. मी हे एक्झाम्पल देतो. म्हणजे n हा काय येईल सांगा बरं इथं आपला? n हा काय येईल? 5. किती येईल? स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 5. मग n ची व्हॅल्यू काय घ्यायची? आपण काय घेऊ? आपण काय करू? 7 घेऊ. चालेल ना? आपण काय करू? 7 घेऊ.
म्हणजे आता पर्टिक्युलर या डेफिनेशनला कसं रूप आलं ते पहा. मी पुढच्या पेजवरच लिहितो. फॉर एप्सिलॉन इक्वल टू 1/5 लेट n किती घेतलाय आपण 7 घेतलाय such that distance between SN काय आपला 1/n -0 less than 1/5 for all n greater equal capital N काय आला 7 आला. तर हे होल्ड होते का पहा. म्हणजे मी शोधलेला n हा बरोबर आहे का ते चेक करा. पहिल्यांदा गोष्ट एप्सिलॉन 1/5 आहे n हा 7 पेक्षा n हा 7 आहे सच दॅट ही कंडिशन होल्ड होती का या पॉइंट साठी ते चेक करा. n काय घ्यायचा आहे मला जो स्मॉल n येतो काय घ्यायचा आहे मी यालाच असं लिहू शकतो का 1/n लेस दॅन 1/5 असं लिहू शकतो का हो. लिहू शकतो ना. ही कंडिशन होल्ड होती का ह्या n साठी ही कंडिशन होल्ड होती का n साठी n हा काय घ्यायचा आहे स्मॉल n 7 पेक्षा मोठा 7 किंवा 7 पेक्षा मोठा. मग मी n इज इक्वल टू 7 घेतला तर ही कंडिशन होल्ड होते का 1/7 लेस दॅन 1/5 होते का हो होते होते. होते. n इज इक्वल टू 8 घेतला तर ही कंडिशन होल्ड होते का हो. n इज इक्वल टू मी 9 घेतला ही कंडिशन होल्ड होते का हो. होते ना. म्हणजे मी जो चूज केलेला n आहे तो करेक्ट आहे. म्हणजे मी या एप्सिलॉन साठी असा n शोधला की त्या n च्या पुढचा कोणताही नंबर घ्या कॅपिटल n च्या पुढचाही कोणताही नंबर घ्या त्याच्यासाठी मी Sn ची व्हॅल्यू काढणार ती व्हॅल्यू -0 हा लेस दॅन एप्सिलॉन असणार आहे. मग माझा हा n मिळाला हा 7 वर्क झाला. एखाद्याला n 7 नाही आवडला तुम्ही 10 घेतला तरी चालेल. पण जो मी 6 घेतला 6 पासून पुढे घ्यायचा काही पण. लक्षात आलं थोडी लक्षात आली डेफिनेशन काय आली म्हणजे मी काय सांगितलं की कोणताही एप्सिलॉन द्या पहा डेफिनेशन कोणताही एप्सिलॉन द्या त्या एप्सिलॉन साठी मी असा n फाइंड आउट करू शकतो कॅपिटल n असा n म्हणजे n फाइंड आउट करणं म्हणजे Sn फाइंड आउट करणं की त्या Sn च्या पुढचे सगळे इलेमेंट आणि l हे एप्सिलॉन पेक्षा कमी अंतरावर असणार आहे. हे काय असणार आहे एप्सिलॉन पेक्षा कमी अंतरावर असणार आहे. तुम्ही हे जर बदललं तर तुमचा n पण बदललं. आता इथंच याच्यात पाहू आपण n जर बदलला मी सपोज n हा बदलला n हा जर मी 1/100 घेतला सॉरी n नाही एप्सिलॉन 1/100 घेतला तर मला n पण चेंज करावं लागेल ना. तर मला काय करावं लागेल n पण चेंज करावं लागेल. इथं एप्सिलॉन जर 1/, हा घेतला तर मला n हा काय मिळत होता 7 मिळत होता. आता तुम्ही सांगा बरं मला n काय मिळेल इथं अंदाजे मी मग कसं केलं होतं n हा ग्रेटर दॅन 1/एप्सिलॉन घेतला होता. n हा काय घेतला होता ग्रेटर अपॉन एप्सिलॉन. मग काय येईल हे पर्टिक्युलर सांगा बरं 1/, n हा ग्रेटर दॅन 1/100 म्हणजे n हा ग्रेटर दॅन काय येईल 100 म्हणजे याच्यापेक्षा पुढचा काही घेऊ शकता. इथे n इज इक्वल टू काय घेतला मी 105 घेतला. 1 घेऊ शकता 2 घेऊ शकता काही घेऊ शकता. मी काय घेतला 5 घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचंय एप्सिलॉन साठी n शोधायचा म्हणजे n हा डिपेंड कोणावर आहे एप्सिलॉन वर आहे. थोडं लक्षात येतंय म्हणजे n ची हो. व्हॅल्यू एप्सिलॉन पेक्षा मोठी तरी ना. नाही एप्सिलॉन ची व्हॅल्यू किती आहे 1/100 n ची व्हॅल्यू किती आहे 105 हे डिपेंड असतं तुम्ही सिक्वेन्स कोणती घेताय. ऍक्च्युली जर एप्सिलॉन तुम्ही लहान घेतला तर यांची व्हॅल्यू ही मोठीच असणार आणि जर तुम्ही एप्सिलॉन मोठा घेतला तर यांची व्हॅल्यू छोटी असते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल येते थोडक्यात म्हणजे नेसेसरी नाहीये पण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेतच. जर तुम्ही एप्सिलॉन लहान घ्याल तितकी यांची व्हॅल्यू मोठी जाईल आणि जितका एप्सिलॉन मोठा घ्याल तितकी यांची व्हॅल्यू कमी होईल त्या प्रमाणावर. रफ आयडिया लक्षात आली सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असतं म्हणजे काय असतं
आली का नाही? हो सर. हो सर. आणखी एखादा एक्झाम्पल पाहायचं? हो. सांगा तुम्ही एक्झाम्पल. तुम्ही एक्झाम्पल सांगा, मग आपण ते पाहू. कॉन्व्हर्जनचं सांगा, डायव्हर्जनचं सांगा, काही सांगा, सोपं सांगा जरा. कॉन्स्टंट सांगू शकता, सिक्वेन्स, रिअल नंबर मधली सांगा. कोणती घ्यायची? कोणती सांगा ना, मनाला येईल ती. कॉन्व्हर्जंट असं असं काय बंधनकारक नाही, डायव्हर्जंट असं असं काय बंधनकारक नाही, जी आहे ती सांगा. काय घ्यायची? सांगा. जर आपण नॅचरल नंबर घेतला तर आपल्याला माहित नसणार ना लास्टचा पॉइंट काय येईल असं म्हणून. हो, तर मी मगाच सांगितलं होतं, सपोज आपण नॅचरल नंबर घेऊन पाहू, 1 2 3 4 5. आता हे दिसतानाच ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट दिसते का? एका फिक्स पॉइंटच्या जवळ जाणारी दिसते का? ही इन्फिनिटी काय पॉइंट नाही हा? दिसते का? नाही. म्हणजे ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल का? कॉन्व्हर्जंट नसेल. पण कोणत्याच पॉइंटला कॉन्व्हर्जंट नसेल ना, ही सिक्वेन्स कोणत्याच पॉइंटला कॉन्व्हर्जंट नसणार आहे. मग सपोज जर मी एल इज इक्वल टू एखादा पॉइंट घेतला, मला वाटलं एल इज इक्वल टू 1 लाख घ्यायचं, एल इज इक्वल टू जर मला 1 लाख घ्यायचं आणि मला शो काय करायचं की ही सिक्वेन्स कोणत्याच पॉइंटला कॉन्व्हर्जंट नाही, म्हणजे 1 लाखला पण कॉन्व्हर्जंट असेल का? नाही ना. मग मला काय करायचंय की इथं काहीतरी असं दाखवायचंय की असे पॉइंट मिळणार नाही. कोणता एप्सिलॉन घ्या, फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0, मला असं देअर डज नॉट एक्झिस्ट n belongs to I such that, मला हे शो करावं लागेल, देअर डज नॉट बिलॉंग्स टू I such that ह्या SN चं आणि ह्या L चं डिस्टन्स हे काय नसणार आहे, लेस दॅन नसणार आहे, फॉर ऑल n ग्रेटर इक्वल, मला असं शो करावं लागेल. तर असं न शो करता काय करायचं असतं, कॉन्ट्रॅडिक्शन दाखवायचं असतं. प्रत्येक एप्सिलॉन साठी असं मिळत नाही. याचा अर्थ काय, पर्टिक्युलर एका एप्सिलॉन साठी नाही मिळाला तरी चालेल ना, पर्टिक्युलर एका एप्सिलॉन साठी नाही मिळाला तरीही चालेल. मग एखादा एप्सिलॉन द्यायचा आणि त्याच्यासाठी दाखवायचं की हे शक्यच नाही, त्यासाठी दाखवायचं काही हे शक्य नाहीये. म्हणजे कसं, लेट एप्सिलॉन इज इक्वल टू आपण काय करू, 1 घेऊ, एप्सिलॉन इज इक्वल टू 1च घेऊ, काही नाही. एखाद्या एप्सिलॉन साठी जरी नाही झालं तरी चालेल. मग आता मला सांगा बरं की SN मायनस 1000 सॉरी 1 लाख लेस दॅन 1 फॉर ऑल n ग्रेटर इक्वल n, असं होऊ शकतं का? म्हणजे ह्या SN चं आणि ह्या 1 लाखचं डिस्टन्स हे 1 पेक्षा लेस असू शकतं का? या n च्या पुढचा कोणताही n घेतला, सपोज मी n जर 1 लाख घेतला, तर n जर 1 लाख घेतला तर ह्या SN ची व्हॅल्यू काय तीच आहे ना, 1 2 3 ती, म्हणजे 1 लाख पेक्षा पुढच्या सगळ्याचा नंबर, म्हणजे 1 लाख 1 आणि 1 लाखचं डिस्टन्स लेस दॅन 1 असेल, 1 लाख 2 आणि लेस दॅन 1, 1 लाख 2 आणि 1 लाख यातलं डिस्टन्स लेस दॅन 1 असेल, हे सगळ्यासाठी ट्रू असेल का? नाही. नाही ना. प्रत्येकासाठी, म्हणजे ह्या 1 लाखच्या पुढच्या सगळ्या एलिमेंटचं डिस्टन्स आणि 1चं डिस्टन्स लेस दॅन 1 नसणारच आहे. त्याच्यामुळं ह्या एप्सिलॉन साठी, एका एप्सिलॉन साठी हा n मिळत नाही. एका जरी एप्सिलॉन साठी n नाही मिळाला तरी ती सिक्वेन्स त्या पॉइंटला कॉन्व्हर्जंट नसते. तुम्ही पॉइंट चेंज करून पाहू शकता, पण इथं डायरेक्ट आपल्याला कळतं की सिक्वेन्स कॉन्व्हर्जंटच नाही. आपल्याला नंतर हे इझी पाहिजे की बाउंडेड सिक्वेन्स नसली तर ती कॉन्व्हर्जंट नसते. त्याच्यामुळे याच्यात काय आपण डिटेलमध्ये जाणार नाही. पण रफ आयडिया लक्षात आली, कॉन्व्हर्जंट असणं म्हणजे काय, नसणं म्हणजे काय. पुढे आणखी प्रॉपर्टी पाहिजे? म्हणजे बाउंडेड सिक्वेन्स असं नाही.
बाउंडेड सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट येईल याची काही गॅरंटी नाही, पण अनबाउंडेड तर कॉन्व्हर्जंट येत नाही. आता फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ही सिक्वेन्स आहे 1 0 1 0 1 0 ही सिक्वेन्स आहे. आता पहा ह्या सिक्वेन्स कडे मी इन्फिनिटी कडे जाऊन पाहिलं तर एका फिक्स पॉइंटच्या जवळ जाते काही एकदम जवळ जाती का? 1 आणि 0 मध्येच आहे ना. बाउंड 1 आणि 0 मध्ये जरी असेल तर माझं स्टेटमेंट काय आहे की इन्फिनिटी कडे गेलं तर एका फिक्स पॉइंटच्या जवळ जाते का? हे स्टेटमेंट आहे माझं. नाही नाही ना नाही जात. म्हणजे ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल का? एका नसेल. फिक्स पॉइंटच्या जवळ गेली पाहिजे. नसेल. ही sequence नसेल ना, पण ही बाउंडेड आहे ना. हो हो म्हणजे बाउंडेड सिक्वेन्स नेसेसरी नाही कॉन्व्हर्जंट असते. दिस इज बाउंडेड सिक्वेन्स बट नॉट कॉन्व्हर्जंट. कॉन्व्हर्ट समजलं? एव्हरी कॉन्व्हर्जन सिक्वेन्स. त्याचा इन्व्हर्स ट्रू असेल वाटतं. बरोबर बरोबर. इनव्हर्स काय असतं? एव्हरी कॉन्व्हर्जंट म्हणजे ना सिक्वेन्स इज theorem झालेला वाटतोय तो कुठंतरी म्हणून एफ वाय ला आठवतंय. कॅल्क्युलसला झालेलं आहे. एफ वाय ला कॅल्क्युलसला झालेलं आहे. बाउंडेड असती. बाउंडेड म्हणजे हे बाउंडेड सिक्वेन्स डज नॉट म्हणजे इम्प्लाय कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स. हा कॉन्व्हर्जंट ही बाउंडेड असते, पण बाउंडेड नेसेसरी हा नाही कॉन्व्हर्जंट असते. या प्रकारे शो करायची ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नाही. हो करू आपण. सपोज ही जी सिक्वेन्स आहे एस एन हे असं पण दाखवतात बरं का. हे असं हे काय दाखवतात असं पण दाखवतात. हे असं दाखवण्यापेक्षा कधी कधी असं दाखवलं तरी चालतं. हे आता सपोज काय करू एस एन ई सिक्वेन्स एल या पॉइंटला कॉन्व्हर्जंट आहे. एस एन ई सिक्वेन्स काय आहे एल या पॉइंटला कॉन्व्हर्जंट आहे. म्हणजे काय एस एन काय तुमचा ही सिक्वेन्स आहे ना, ही सिक्वेन्स आहे एस एन सिक्वेन्स. आता मी कर्ली ब्रॅकेट देत नाही, कर्ली ब्रॅकेट दिला तर सेट होतो. मी असं देतो. आता हे पहा म्हणजे ही जर एल या पॉइंटला एल हा कोणताही पॉइंट आहे, ही जर एल या पॉइंटला कॉन्व्हर्जंट असेल, ही जर एल या पॉइंटला कॉन्व्हर्जंट असेल तर काय असेल फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट काय असणार आहे एन असणार आहे सच दॅट कसा mod of Sn minus L less than epsilon for all n greater equal n. हे लक्षात आलं. सपोज ही जी सिक्वेन्स आहे ती आपण काय म्हणू कॉन्व्हर्जंट आहे. सपोज ही सिक्वेन्स काय आहे कॉन्व्हर्जंट आहे असं मानू. हे समजलं. आता मी काय करतो हो. पर्टिक्युलर एप्सिलॉन चूज करतो. एप्सिलॉन इज इक्वल टू काय करतो 1/4 चूज करतो. आता त्याच्यासाठी काय असणार आहे एन असणार आहे बिलॉंग्स टू आय. आता पहा मी हे चॉईस करतो. आता मला दोनच चॉईसेस आहे. एस एन ची चॉईस काय एक 1 आहे मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन असेल आणि दुसरी चॉईस काय आहे बरोबर. हे हो. बरोबर आहे का? हे आता पहा हे करेक्ट आहे ना. ह्या एस एन एका एनच्या पुढे फिक्स कोणताही एन घ्या त्याच्या पुढे माझी सिक्वेन्स तशी राहणार आहे 0 1 0 1. म्हणजे काही एस एन 1 असणार आहे काही एस एन काय असणार आहे 0 असणार आहे. हे तुमच्या हातात आहे. आता पहा मग मी इथं 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 हे देतो. आता मी असं म्हणू शकतो मॉड ऑफ 1 इज इक्वल टू 1 मायनस एल प्लस एल असं म्हणू शकतो.
काय अडचण? काय अडचण आहे का असं म्हटलं तर? हो नसेल. नाही. हे असं चालेल? हो. आता पहा मॉड ऑफ 1 मायनस एल काय आहे? स्ट्रिक्टली लेस लेस देन दॅन एप्सिलॉन. एप्सिलॉन. एप्सिलॉन काय 1/4. हा मायनस एल घ्या किंवा एल घ्या, तो काय आहे लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजे काय आलं, हा लेस दॅन 1/4 प्लस लेस दॅन 1/4 आणि 1/4 किती आले? 1/2 आले. म्हणजे मी काय शो केलं, 1 हा लेस दॅन हाफ आला, म्हणजे मला हे कॉन्ट्रडिक्शन मिळालं. कॉन्ट्रडिक्शन काय मिळालं, कारण मी काय घेतलं की एसएन ही सिक्वेन्स एल ला कॉन्व्हर्जंट आहे, म्हणजे ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट होणार नाही. मला हे सांगायचं, कॉन्ट्रडिक्शन मिळालं, ही सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट होणार नाही. समजतंय? हो सर. रफ आयडिया लक्षात आली का कॉन्व्हर्जंट नाहीये? समजतंय का नाही? ते 1/4 च काय केलं तुम्ही? ही मला काय करायचं असतं, एखादी जर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल असं जर मला सांगायचं असेल तर मला काय सांगावं लागतं, प्रत्येक एप्सिलॉन साठी एन एक्झिस्ट होतो असं सांगावं लागेल ना. आणि जर एखादी सिक्वेन्स जर कॉन्व्हर्जंट होत नाही तर मला काय करावं लागतं, ते इथं पहा. मला काय शो करायचं असतं, सिक्वेन्स एस एन कॉन्व्हर्जेस टू एस जर असेल तर मला काय शो करावं लागतं, फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन 0 सच दॅट काय असतं, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस मॉड ऑफ एस एन मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल. सॉरी मी दुसरीकडेच गेलो. सांगा काय डेफिनेशन. एस एन ही जर सिक्वेन्स एल ला कॉन्व्हर्जंट असेल तर फॉर ऑल एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट काय असतो, एन बिलॉंग्स टू आय असतो, सच दॅट काय असतो, एस एन मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल एन ग्रेटर इक्वल एन. हे स्टेटमेंट ट्रू नाहीये, म्हणजे याचं निगेशन काय येईल, एस एन डज नॉट कॉन्व्हर्जेस टू एल, म्हणजे याचं निगेशन काय येईल, पहा ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली पाहिजे. म्हणजे काय, याचं निगेशन फॉर ऑलचं निगेशन काय असतं, देअर एक्झिस्ट. थेरी झालंय ना. आणि देअर एक्झिस्टचं निगेशन काय असतं, फॉर ऑल. फॉर ऑल. ही कंडिशन तशीच राहणार, सच दॅट एस एन मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन फॉर ऑल एन ग्रेटर इक्वल एन. म्हणजे काय, एक मिनिट याचे पण निगेशन घ्यावं लागेल ना, याचं पण निगेशन घ्यावं लागेल. काय येईल याचं, ग्रेटर इक्वल येईल, ग्रेटर इक्वल येईल. म्हणजे मला काय करायचं असतं, प्रत्येक एप्सिलॉन साठी असं एन शोधायचा असतो जर सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट असेल तर. सिक्वेन्स डायव्हर्जंट असेल तर काय शोधायचं असतं, की मला असा एखादा ऍटलिस्ट एक एप्सिलॉन मिळतो की ज्याच्यासाठी कोणताच एन वर्क होत नाही, मग मला तो एप्सिलॉन शोधायचा असतो. मग मी या एक्झाम्पल मध्ये तोच एप्सिलॉन शोधला ना, मी एक्झाम्पल मध्ये काय केलं, तोच एप्सिलॉन शोधला. हे आयडियाने शोधायचं. लक्षात आलं. जर सॅटिस्फाय होत असेल तर प्रत्येक पॉइंटला दाखवायचं, आणि सॅटिस्फाय होत नसेल तर पर्टिक्युलर पॉइंटला सॅटिस्फाय होत नाही असं दाखवायचं. समजलं हे पुढं. मला होमवर्क. ही सिक्वेन्स डायव्हर्जन्स का म्हणताय? हो डायव्हर्जंट आहे, एल मिळत नाही ना, नॉट कॉन्व्हर्जंट म्हणजेच डायव्हर्जंट. 1 शो दॅट
sequence SN is converges to 1 where Sn is equal to 1 for all n belongs to I. म्हणजे सिक्वेन्स कोणती आली सांगा बरं. प्रत्येक Sn काय आहे 1 आहे म्हणजे 1 1 1 1 1. ही सिक्वेन्स काय आहे कॉन्व्हर्जेस टू 1 आहे हे दाखवायचं आहे तुम्हाला. मग त्यासाठी काय बोला म्हणजे कॅपिटल एन शोधायचं आहे तुम्हाला. काय करायचंय कॅपिटल एन शोधायचं आहे. खूप शोधाल. आणखी काय कोणाची अडचण